हा जो जळालेला तवा दिसतोय, हा तवा मी एकही रुपया खर्च न करता मस्त चमकवलेला आहे. त्यासाठी वापरले आहे घरामध्येच असणारे एक गोष्ट. तर काय आहे बघूया. तर ह्या तव्यासोबत काय घडलं सांगू का? माझ्या लक्षातच नाही की गॅस चालू आहे. स्लो गॅस होता आणि माझ्या लक्षातच नाही की गॅस चालू आहे. मला वाटलं बंद आहे आणि माझ्याकडनं मिक्सरचं भांडं जे आहे ते तव्यावर ठेवलं गेलं आणि नंतर जेव्हा घरामध्ये धूर यायला लागला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे काहीतरी जळतं आहे घरामध्ये. तर जाऊन बघितलं तर हा प्रकार घडलेला होता. तुमच्याकडनं सुद्धा काही ना काही वेळा असं काहीतरी होत असेल, तव्याची पूर्ण वाट लागत असेल, पण अजिबात घाबरायचं नाही आहे. तवा अगदी मिनिटांमध्ये साफ कसा करायचा तेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर गॅस ऑन केला आणि त्यावर पाणी घालून घेतलं. साधं पाणी घातलं. त्यानंतर बेकिंग सोडा घ्यायचा, जो आपण भजीमध्ये वापरतो ना तो सोडा. इथे तवा असल्यामुळे मला पाणी थोडंसं घ्यावं लागलं, नाही तर पूर्ण गॅस खराब झाला असता. जर कढई वगैरे असेल तर तुम्ही अगदी गच्च काठोकाठ भरून घेऊ शकतात. घरामधला तवा, कढई किंवा काहीही जळालं ना तर तुम्ही अशाच पद्धतीने ते छान स्वच्छ करून घेऊ शकतात. खूप पटकन साफ होतं. कुठलंही महाग प्रोडक्ट वापरायची गरज नाही आहे. घरामध्येच आपल्याकडे असतात गोष्टी. तर आता मी लिंबू घेतला आहे आणि लिंबू ह्या पाण्यामध्ये बुडवून सगळ्या तव्याला फिरवून घेणार आहे. म्हणजे जो काही तेलकटपणा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित निघणार राहील. तर तुम्ही विचार करत असाल की ह्या तव्यावर काय केलेलं, तर ह्या तव्यावर केलं होतं मच्छी फ्राय. मच्छी फ्राय असली की तवा तेलकट होतोच आणि त्यातल्या त्यात माझ्याकडनं असं झालं तर ते आणखीनच वाट लागली त्याची. तर एनिवेज साफ कसा करायचं ते तुम्हाला दाखवतेच आहे. तर छानपैकी लिंबू आणि बेकिंग सोडाने हे सगळं काही क्लीन होतं. तर व्यवस्थित सगळीकडे लिंबू चोळून घेतलेला आहे आणि आता तवा गरम झाल्यामुळे ना तो प्लास्टिकसुद्धा बाजूला झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे प्लास्टिक जो आहे तो अगदी वेगळा निघालेला आहे. तर अशाच पद्धतीने जोपर्यंत माझ्या तव्यावरचं प्लास्टिक पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत मी सोड्याच्या पाण्याने लिंबू घासलेला आहे. तर जो काही तेलकटपणा आहे तो सुद्धा वेगळा निघणारच आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी ट्रिक आहे जी तवा गार झाल्यानंतर करायची असते. तर बघा, व्यवस्थित छानपैकी पूर्ण प्लास्टिक मी काढून घेतलेला आहे. खूप छान असा मस्त क्लीन झालेला आहे हा तवा. तेलकटपणाचं मला टेन्शन नाही आहे, मला टेन्शन होतं प्लास्टिकचं. तर ते सुद्धा व्यवस्थित निघालेलं आहे. तर आता पूर्णपणे पाणी बघा कमी होत चाललेलं आहे. जोपर्यंत त्यातलं पाणी पूर्णपणे संपत नाही ना म्हणजे तोपर्यंत हे फिरवतच राहायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, नाही तर चटके बसतात. बघा पाणी कमी कमी होतं आहे, तसं कढईसुद्धा तवासुद्धा छानपैकी क्लीन होतो आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही जळलेल्या कढयासुद्धा छान क्लीन करू शकतात. आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे गार होऊ देते. तव्यावरचं पूर्णपणे प्लास्टिक गेलेलं आहे, ज्याचं मला खूप टेन्शन आलेलं ते गेलेलं आहे आणि तेलकटपणा तसाच आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आधी गॅस बंद केला मी. आता तवा पूर्णपणे गार होऊ देते आणि पुढची टेक्निक बघूया. तर बघा तवा गार झालेला आहे. आता काय करायचं, मी किचन ओटा जेव्हा अशी अवघड जड भांडी घासायची असतील ना तेव्हा मी किचन ओट्यावर असा रुमाल टाकून घेते, म्हणजे खालचा प्लॅटफॉर्म खराब व्हायला नको, त्याला क्रॅचेस पडायला नको. आता तेलाचे डाग घालवण्यासाठी घेतलेला आहे इथे मी साबण. जो आपण आंघोळीसाठी साबण वापरतो त्याचे तुकडे उरलेले असतात, तो तुकडे जमा करायचे आणि ते वापरायचे हे जळालेले भांडे घासण्यासाठी. इथे मी डव साबण घेतलेला आहे, जो मला फेकायचाच होता म्हणून मी यासाठी भांडे घासण्यासाठी वापरायला घेतलेला आहे. तो कुठलाही साबण तुम्ही घेऊ शकतात, असं नाही की तुम्ही डवच घ्यायला हवा. कुठलाही तुम्ही अंगाचा साबण घेऊ शकतात. इथे मी डव घेतलेला आहे आणि डव साबण यावर चोळायचा आणि तारेची जी आपली घासणी असेल त्याने घासून काढायचा आणि काही सेकंदामध्येच तुम्ही पाहाल की तवा अगदी चकचकीत झालेला आहे. खूप सोपी पद्धत आहे. जर माझ्याकडे जर तवा खराब झाला नसता तर मी बेकिंग सोडा वगैरे काही न वापरता डायरेक्ट ह्या साबणानेच छानपैकी तवा घासून काढला असता, जो मी नेहमीच करते. पण आता तवावर इतका मोठा प्रकार झालेला होता त्यामुळे मला ती सुरुवातीची पद्धत वापरावं लागली. जर तुमचं असं काही झालं नसेल, फक्त तुम्हाला तवा क्लीन करायचा असेल तर तुम्ही फक्त आंघोळीच्या साबणाने तवा छानपैकी क्लीन करू शकतात. आता प्लास्टिक यावर जळालेलं होतं त्यामुळे त्याचा वास निघून जावा यासाठी मी थोडंसं यावर व्हिनेगर घातलं आणि छानपैकी स्वच्छ क्लीन करून घेतलं. तुम्हाला व्हिनेगर घालायची बिलकुल गरज नाही आहे. तुम्हाला आंघोळीचा साबणच खूप पुरेसा आहे तवा किंवा कढई जळालेली क्लीन करण्यासाठी. तर आता सगळं काही व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. तव्यावर थोडेसे प्लास्टिकचे डाग आहेतच, ते मी काढूनच घेते. ते अगदी सहज निघाले आणि छानपैकी तवा क्लीन झालेला आहे माझा.
तर बघा मंडळी, घरातली कुठलीही गोष्ट क्लीन करण्यासाठी आपल्याला हायफाय प्रोडक्ट किंवा हायफाय स्प्रे असण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त काही टेक्निक असतात ज्या आपल्याला माहिती असायला हव्यात की प्रॉपर गोष्ट क्लीन करण्यासाठी कुठली गोष्ट लागते. तर हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर तुम्ही माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करून ठेवा. आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओज ना ते तुम्ही नक्की पहा. त्यावर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अगदी साध्या सोप्या बघायला मिळतील, शिकायला मिळतील. माझ्या चॅनलवर मी अजिबात टाईमपास करत नाही किंवा फालतू गोष्टी सांगत नाही. ज्या गोष्टी प्रॉपर वर्क करतात त्याच मी तुम्हाला दाखवते. मला खरंच वेळ नाही आहे आणि माझ्या सबस्क्रायबर्सचा सुद्धा मला वेळ वाया घालवायचा नाही आहे की मी तुम्हाला यातलं काहीही दाखवेल जे वर्क होत नाही आहे आणि उगाचच वेळ जातो आहे. तर हे मला अजिबात आवडत नाही. ज्या गोष्टी प्रॉपर वर्क होतात त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर बघा, तवा छान घासून झालेला आहे आणि व्यवस्थित क्लीन झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की आधीची तव्याची परिस्थिती काय होती आणि आत्ता हा तवा किती छान असा क्लीन झालेला आहे. तर आता डव साबण याला लावलेला होता, विनेगर लावलेलं होतं. तर डव साबणाचा जो काही वास आहे तो जाण्यासाठी पुन्हा याला मी विम लिक्विड डिशवॉशर आहे ना ते लावून घेतलं, म्हणजे डवचा साबणाचा वास जावा म्हणून. अगदी साधी सोपी पद्धत आहे. इतका घाण तवा झालेला होता आणि आता तो इतका चकाचक झालेला आहे. तर साधी पद्धत आहे, खूप यूजफुल आहे, इफेक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियमचे कुठलेही भांडे तुम्ही छानपैकी डव साबणाने किंवा अंगाच्या साबणाने घासू शकतात आणि छान चकाचक करू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.